जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या बंडखोरीचा तिढा कायम आहे आणि या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर जी आहे महायुतीच्या नेत्यांची तातडीची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। जळगावच्या एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडते आहे। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर भाजपचे मंत्री गिरीश महाजन असतील किंवा शिवसेना शिंदे गटाचे आमदार असतील, पदाधिकारी आहेत, माजी आमदार आहेत, तसेच राष्ट्रवादीचे देखील जिल्हाध्यक्ष या बैठकीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आहे। या विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र त्यांच्या विरुद्ध जे आहे शिवसेना शिंदे गटाकडून बंडखोरी झालेली आहे। रेश्मा काळे यांची उमेदवारी या ठिकाणी कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि या बंडखोरीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। नाशिकचा तिढा सुटल्यानंतर जळगावचा देखील तिढा सुटेल अशी या ठिकाणी माहिती होती। मात्र त्यानंतरही हा तिढा आज सुटलेला नाही आणि नाशिकचा तिढा सुटल्यानंतर मंत्री गिरीश महाजन काल तातडीने जळगावमध्ये दाखल झाले आणि या ठिकाणी या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर जे आहे मंत्र्यांची गिरीश महाजनांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे आमदार असतील किंवा पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असतील, माजी आमदार असतील, तसेच महायुतीचे जे उमेदवार आहे नंदकिशोर महाजन हे देखील या बैठकीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच या बैठकीमध्ये जे आहे शिवसेनेकडून जी बंडखोरी झालेली आहे त्या बंडखोरीसोबतच त्या बंडखोरीला माघार घेण्याबरोबर किंवा बंडखोर उमेदवारांना महायुतीला पाठिंबा देण्याबाबतच्या या गोष्टींवर या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जी आहे ही तातडीची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। मात्र या बैठकीला जे आहे मंत्री गुलाबराव पाटील हे गैरहजर असल्याचं पाहायला मिळतं आहे। मंत्री गुलाबराव पाटील मुंबईत असल्यामुळेच ते या बैठकीला गैरहजर आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आज या ठिकाणी शिंदे गटाच्या आमदारांसोबत बंडखोरी संदर्भात चर्चा होईल। मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा झाल्यानंतरच या ठिकाणी बंडखोरी संदर्भातला निर्णय या ठिकाणी स्पष्ट केला जाणार आहे आणि त्यानंतरच बंडखोरी मागे होते की महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जातो या बाबतीतचा जो आहे निर्णय घेतला जाणार आहे। मात्र आज तरी या ठिकाणी या तातडीची बैठक जी बोलवण्यात आलेली असली तरी मंत्री गुलाबराव पाटील गैरहजर असल्यामुळे या ठिकाणचा बंडखोरीचा तिढा अद्याप कायम असल्यामुळे जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।